रित्या सामने आपल्या बाजूने वळवला, आपल्या स्वबलावरती अगदी गमावलेला सामना देखील या खेळाडूने जिंकून दिला। आगरी सेना भडवल संघाचा कपिल जोमटे 17 बॉल मध्ये 46 धावा करत ठरलाय। कालभैरव चषक 2025 मधील बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टूर्नामेंट कपिल जोमटे ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज। सन्माननीय बबनजी पवार आणि त्यांच्या समवेत मयूरजी जिटे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कपिल जोमटेला सन्मानित करायचंय बेस्ट बॅट्समन या अवॉर्डनं। 17 बॉल मध्ये 46 धावा कपिल जोमटेच्या पाठ मधून आपण पाहिला या स्पर्धेमध्ये। यानंतर सांघिक पारितोषिकाकडे मी जातोय। तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये, फार चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये संपूर्ण बिरदोले संघाचा राहिला। मी बिरदोले संघाच्या कर्णधाराला आणि खेळाडूंना विनंती करेल की आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचंय। तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये आज या दिवसामध्ये पुढे सरकला बिरदोले संघ। यतींची फार चांगली बॅटिंग राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून आणि बिरदोले संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये। संतोषजी जयस्वाल यांच्या शुभ हस्ते थर्ड प्राइज न गौरवण्यात येते खऱ्या अर्थानं बिरदोले संघाला। या स्पर्धेतील रनरअप ठरला या स्पर्धेतील आगरी सेना भडवल संघ। मी विनंती करतोय संपूर्ण संघाला की आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय। आगरी सेना भडवल रनरअप, प्रयत्न चांगले राहिले, या संघाचे प्रयत्न अपुरे पडले अंतिम संघर्षामध्ये। आगरी सेना भडवल ठरला या स्पर्धेतील रनरअप। दिनेशजी मेहतर आणि त्यांच्या समवेत मंगेशजी मोघे या दोन मान्यवरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करायचंय आगरी सेना भडवल संघाला। फार चांगला खेळ आगरी सेना भडवल संघाचा राहिला या स्पर्धेमध्ये। स्पर्धा कोणती असू द्यात परंतु एका पारितोषिकाकडे सर्वांचं लक्ष असं आणि त्याच पद्धतीने आपण पाहता या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मालिकावीर कोण असेल काय आयडिया? फार जबरदस्त बॅटिंग, मैदानाचा अभ्यास खऱ्या अर्थाने या खेळाडूला असताना 25 बॉल मध्ये 79 धावा त्याने जमवल्या आणि 4 विकेट मिळवत आपल्याच मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडत 25 बॉल मध्ये 79 धावा आणि 4 विकेट मिळवत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला यतीन कालेकर। बिरदोले संघाचा खेळाडू ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट प्लेयर ऑफ दिस टूर्नामेंट, मॅन ऑफ द टूर्नामेंट यतीन कालेकर। बिरदोले 25 बॉल्स मध्ये 89 धावा, 79 धावा आणि त्यामध्ये 4 विकेट। जबरदस्त महेशजी मोरगे आणि त्यांच्या समूहात महेश मोरगे यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत दैवली यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट न सन्मानित करायचं. स्पर्धा कोणती असू द्यात परंतु या पारितोषिकाकडे सर्वांचं लक्ष असतं. मन जिंकले यतीनं तिसऱ्या क्रमांकावरती थांबावं जरूर लागलं, परंतु आपल्या बॅटिंगनं मी तर म्हणेल प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये. टोटल 79 धाबा खेळाडूंना जमवल्या आणि 4 विकेट मिळवत मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय खऱ्या अर्थानं यतीन. एकदा जोरदार टाळ्या होत्यात पुन्हा एकदा यतीनसाठी. फार चांगला खेळ यासाठी केला होता अट्टास खऱ्या अर्थानं. काल भैरव चषक 20-25 चा विजयाचा शिलेदार एक सन्मान राहिला होता. मी थोडी दिलगिरी व्यक्त करतोय, मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. किशोर भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल आमच्या मान्यवरांना. या 3 दिवसामध्ये केटीसी ला इव्हेंटची जबरदस्त साथ मिळाली. अजिंक्य पवार आणि त्याच्या समूहामध्ये या स्पर्धेला लीड केलं खऱ्या अर्थानं. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापासून मयूर दलवीनं मयूरला सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. जबरदस्त कामकाज लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिला केटीसी लाईव्ह इव्हेंट.in च्या माध्यमातून. हॅलो. 3 दिवसाच्या शृंखला ज्या पार पडल्या त्या शृंखलेसाठी समालोचक म्हणून शुभम लोभी यांचा सत्कार करतील योगेश कालेकर यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट काव्या 11 दामोते या संघाला मी विनंती करतोय. काल भैरव चषक 2025 मालेगाव आयोजित ही शृंखला आणि त्या शृंखलेचा चॅम्पियन ठरलाय काव्या 11 दामोते. काव्याचा खरं तर आज बर्थडे आणि तिला चांगलं गिफ्ट काव्या 11 दामोते संघाने दिलंय. आज खऱ्या अर्थानं जोरदार पार्टी पाहायला मिळेल दामोते संघाकडून. कॉंग्रॅच्युलेशन टीम. चॅम्पियन काव्या 11 दामोते. सन्माननीय मिलिंदजी पवार यांच्या समूहामध्ये आदरणीय आकाशजी भोईर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट काव्या 11 दामोतेला गौरवण्यात यावं. सर्व आयोजकांना मी विनंती करेल आपण सर्वांनी जॉईंट व्हा. विजेत्या संघाचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा
आभार. फार चांगला केलं. विश यू ऑल द बेस्ट. पुढील टुर्नामेंट साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. तीनही विनर्सना खऱ्या अर्थानं शुभेच्छा आहेत. पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला